कुठे रे? नाही नाही चल 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 चावटे. नाही तू चिटिंग करते. तुला ते कपड्यामधून दिसतंय. अरे बाबा नाही दिसत आहे. वाटलं तर तू पट्टी लावून बघ. नाही बाबा तू चिटिंग करते. तुझ्यावर राज आहे. तुझ्या अरे का भांडताय तुम्ही? भांडू नका. काय झालं? लालिका की अरे मावशी तुम्ही पण खेळा ना आमच्या सोबत. आम्ही काय आता लहान आहे का खेळायला तुमच्या सोबत? तुम्ही खेळा. अरे मावशी तू तरी खेळ. अगं लाली वहिनी आपण चौघ खेळू ना. हरितिक आहे ना लय चिडकाय. तू चिडकीस. हाय काय का मला ना लई काम आहेत आणि ती नाही झाली तर रंजोत्या ओरडतील. हा तुम्ही खेळा. अगं अरे मावशी तू तरी खेळ ना ग प्लीज. नाही बाळा माझं डोकं दुखतंय तुम्ही खेळा ना. अगं प्लीज ना. अरे अरे नको ना नको प्लीज प्लीज यार. अरे मावशी प्लीज प्लीज प्लीज. खरंच डोकं दुखतंय. अरे मावशी प्लीज प्लीज ना प्लीज. खेळू. चालेल चालेल चालेल. अरे ते हे जोरात आहे ना. मला ब्लाऊज शिवायचा होता. शिवूया की मग. शिवूया म्हणजे माप घ्या की. अरे आता झालंय काम. चला. हे बघा मला आता पैशांपेक्षा वेळ खूप महत्वाचा आहे. आपण आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर लग्न करूयात. अरे या मला सगळं कळतंय तुझे. ऐक उत्सव आलाय. सगळं गाव उत्सवामध्ये बिझी असेल. त्याच रात्री मी तुझ्या घरी येतो. तू कपड्यांची बॅग पैशांची बॅग तयार ठेव. त्याच रात्री आपण इथून पळून जाऊ. पळून जाऊ. पळून जायचंय ना. मला सोडून पळून जायचंय. माझ्यात काय कमी आहे? फुला ए फुला वय हो. झाली का पूजेची तयारी? हा होय की. समजा सामान आणलंय. आजूबाजूच्या बायकांनी मदतीला बोलवले. आपण ना शिऱ्याचा प्रसाद बनवूया. याड लागलं काय तुला? सत्यनारायणाची पूजा नाहीये. दैत्याचा उत्सव आहे. वशाट लागतंय प्रसादाला. कोंबडी बोकड लागतंय. हाय का म्हणजे खर्चात खर्च. जणू काय तू तुझ्या खिशातनच देणार आहेस. अहो मग असं वशाटाचा प्रसाद करायचं म्हणल्यावरती असं किती किलो मटण गेलो? मग करा की आता अंदाज. आता वशाटाचं जेवण आहे म्हटल्यानंतर अख्खं गाव येणार गिळायला. कराच तुम्ही आता हिशोब करा करा. माझी काही मदत लागली तर सांगा. हो मदत तर लागलच ना तुमची उत्सवाच्या दिवशी. उत्सवाचा दिवस खूप महत्वाचा आहे. म्हणजे आता आपल्या गावावरचं संकट दूर होईल ना त्या दिवशी. काय माहिती संकट दूर होणारी का वाढणारी. ए काळीजी वाईट जरा चांगलं बोल की. दोन बायकावाले देशमुख आहात का घरात? दोन बायकावाले देशमुख तयारी चांगली चालली तुमची. आमची पण तयारी चालली. तुमची उत्सव करण्याची आमची उत्सव थांबवण्याची.
मजा येणार आहे उत्सवाच्या दिवशी. हा बघू की कोण मजा घेतोय ते. चिमणे, तू तर कामाला आहेस? दादा कामाला नाहीस इथे. 2 बायकावाले देशमुख, एक महत्वाचं सांगायचं होतं. उत्सव होऊ देणार नाही मी. जामकर साहेब, आम्हाला माहितीये तुम्हाला हा उत्सव मान्य नाहीये, पण तरी निदान आर्याताईंना तरी उत्सव बघायला सोडा. बोळ्या आहात तुम्ही, यांच्या नादी लागू नका. जामकर साहेब, आता तुम्ही आमचा नाद करायचा नाही. उत्सव होणारच. ए पोरी, येतो उत्सवाला, घे आनंद घे. कोण काय करतं ते बघू. उत्सव होणार म्हणजे होणारच. मी पण बघतो ना उत्सव कसा होतो ते. बोला बाय. चला बाय. चल. ललिता येते येते. आर्या अजून इथे? माझ्याशिवाय करमत नाहीये. माझ्यापासून लांब राहावंसं वाटत नाहीये. सतत माझ्या मिठीत राहावंसं वाटतंय. मला सांग ना. काय झालं? काय नाही. ड्रेस ओळखीचा वाटला ना? आर्याताईंचा आहे. ते सकाळी चहाच आणला होता, मग तो धुतला, वाळत टाकला. आता आणला, म्हटलं घालून बघूया मला कसं दिसतोय. बरं झालं त्या आर्याचं नाव तोंडी नाही आलं. थोडक्यात वाचलात ना? म्हणजे म्हणजे इथं माझ्या जागी चुकून आर्याताई असत्या तर मला समजून चुकून तुम्ही त्यांना मिठी मारली असती. तुम्ही खोलीत आल्यालाच खुश दिसलात. खरंच तुम्हाला आर्याताई वाटल्या का? ओ लालीजी, अहो काय बोलताय तुम्ही? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? मी कशाला तुम्हाला आर्या मॅडम समजू? अहो कोणी माझे डोळे बंद केले ना तरी माझ्या आजूबाजूला 100-200 मीटरच्या आसपास तुम्ही कुठे हे मी डोळे बंद करून सांगू शकतो. एवढं माझं प्रेम आहे तुमच्यावर. तुम्ही असा विचार कराल मी कशाला तुम्हाला आर्या मॅडम समजू? बरं समजा तुम्ही म्हणताय तसं समजा की मी तुम्हाला आर्या मॅडम समजू, तर मी तुम्हाला मिठी कशाला मारेल? हा, तुम्हाला माहिती ना मी कुठल्याच बाईकडं वाकड्या नजरेने बघत नाही. डोळ्यासमोर चालणारा माणूस आहे मी. लालीजी, माझं लय प्रेम आहे तुमच्यावर. पुन्हा असलं भलतं सलतं काय मनात आणायचं नाही. हा, मस्करी केली मी तुमची. किती मनाला लावून घेताय? मनाला लावून घेऊन आहे तर काय करू सांगा बरं तुम्ही? तुम्ही काही बोलायला लागलाय. अहो आपल्या दोघांच्या नात्यामध्ये काहीच येऊ शकत नाही. कुठली बाई सोडा, एवढा सुद्धा संशय आपल्या दोघांच्या मध्ये येऊ नये. बर, नाही येणार संशय.